नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज होता सोमवारची सुरुवात देवपूजेपासून झाली। नंतर मग मला होता उपवास, त्यामुळे मी स्पेशली उपवासासाठी शाबूच्या आणि बटाट्याच्या चकल्या मी बनवून ठेवत असते, कारण मला शाबू उपवासाला खायला बिलकुल आवडत नाही। त्यामुळे मी शाबू बटाट्याच्या चकल्या आणि शाबू बटाट्याच्या पळीपापड्या मी नेहमी वर्षभरासाठी बनवून ठेवत असते। मग मी त्या तळून घेतल्या, त्यानंतर त्यासोबतच मी पापड्या तळून घेतल्या आणि थोडी केळी होती, केळी आणि आंबा यासोबत मी माझा उपवास दिवसभर केलेला आहे। आणि नंतर संध्याकाळी 4-5च्या नंतर खूप जास्त बोर झालं मला। मग आम्ही दोघी बहिणी निघालो बाहेर फिरण्यासाठी। तर बघू शकताय मॅडम शिकून 2च दिवस झालेले, स्कूटी शिकून, आणि तिच्या गाडीवर बसण्याची मी हिम्मत केलेली आहे। 2 दिवसामध्ये ती डायरेक्टली सिटीमध्ये गाडी चालवते। एवढी मोठी रिस्क घेतली आहे। रोड क्रॉस करताना मी खाली उतरत असते आणि बघू शकताय मग आम्ही इथून बोगद्यामधून बाहेर निघालो। हा बोगदा कुठला आहे? छत्रपती शिवाजी नगरचा हा बोगदा आहे, ठीक आहे। मग आम्ही रँडमली बाहेर निघालेलो होतो। मग आम्ही काय केलं, साड्यांची शॉपिंग केली। नंतर आम्हाला घरी यायला 8 वाजले। मग बघू शकताय श्रेयांश आणि त्याचे पप्पा काही चॉकलेट्स वगैरे घेऊन आलेले होते। मग घरी आले, पोळ्या केल्या, त्यानंतर मी डाळ तडका बनवलेला उपवासासाठी। तर बघू शकता हा रात्रीचा बेत होता, जेवण केलं